बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। केंद्र सरकारने ही घोषणा केलेली आहे। कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न पुरस्कार देत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे। काही वेळापूर्वीच केंद्र सरकारकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं। कर्पूरी ठाकूर यांचं एकंदरीत राजकारणातलं आणि समाजकारणातलं योगदान पाहता त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकी कशा प्रकारची कारकीर्द राहिलेली आहे कर्पूरी ठाकूर यांची? कुठल्या त्यांच्या कार्याच्या आधारावर केंद्राने हा निर्णय घेतला आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्पूरी ठाकूर हे मागास समाजातून येत होते। त्या समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व अत्यंत मोठं होतं आणि त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या कार्य आजपर्यंत बिहारमध्ये सर्वाधिक मोठं कार्य म्हणून ओळखलं जातं। स्वतः शिक्षण मंत्री असताना पहिले गैर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। त्यांनी 10वी पर्यंत मोफत शिक्षण या शिक्षणाची घोषणा केली। त्याचबरोबर उर्दूला द्वितीय भाषेचा दर्जा दिला। ज्या मिशनरी शाळा होत्या त्या मिशनरी शाळांना हिंदीमध्ये कामकाज करण्याचं, हिंदीमध्ये शिकवण्याचे आदेश दिले। दुसरीकडे मंत्रालयीन कामकाज हे हिंदीमध्ये व्हावं, सर्वसामान्यांना समजावं यासाठी प्रयत्न केले। सुरुवातीला बिहारच्या मंत्रालयामध्ये जे लोक होते त्यांना लिफ्टमधून, चतुर्थ श्रेणीच्या लोकांना लिफ्टमधून जाण्यास परवानगी नव्हती। त्यांनी सर्वांना समान संधी असावी म्हणून लिफ्टमधून चतुर्थ श्रेणीच्या लोकांना जाण्याची संधी दिली। डाऊन टू अर्थ विचार करणारा हा नेता होता। मालगुजारी टॅक्स बंद केला। अशी त्यांची अनेक कामं आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता याचा राजकीय दृष्टिकोनाचा विचार केला तर ते ज्या समाजातून येतात तो समाज बिहारमध्ये अंजाम समाजातून येतात, तर तो अवघा 2% आहे। तरी त्यांना हा पुरस्कार का दिला तर असं म्हणून विचार केला जातो। मात्र त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो साधारण 29% आहे बिहारमध्ये, की त्यांच्या विचाराने, त्यांच्या शैक्षणिक विचाराने, सामाजिक विचाराने आजही त्यांना बिहारमध्ये एक मोठा वर्ग मानतो। 24 जानेवारीला त्यांची जयंती असते। अलीकडच्या काळामध्ये भाजप असो, त्याचबरोबर नितीश कुमार यांचा पक्ष असो, त्याचबरोबर रामविलास पासवान यांचा देखील पक्ष, त्यांचा मुलगा आता चिराग पासवान पाहतो त्यांचाही पक्ष असो, तर सगळा वर्ग जो आहे तो पिछडा वर्ग म्हणून ओळखला जातो। ईबीसी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास हा 29% आहे आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये हा अत्यंत महत्वाचा वर्ग मानला जातो। आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला आपण तर तो महत्वाचा आहे, कारण 2005ला जेव्हा नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते तेव्हा या वर्गात मोठा वाटा होता। आणि म्हटलं जातं की नितीश कुमार यांच्या मागे त्यांच्या जातीची कमी मतदार आहेत, मात्र त्यांच्या मागे उभा राहणारा हा वर्ग कोणता आहे, तो हा ईबीसी वर्ग आहे। खरं आहे, म्हणजे निश्चितपणे दोन दृष्टिकोन आहेत या महत्त्वाच्या बातमीकडे बघण्याचे। कर्पूरी ठाकूरांची कारकीर्द आणि त्याचबरोबर त्याचा मागचा राजकीय विचार। कर्पूरी ठाकूर यांची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे आपण थोडक्यात बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बिहारचे राजकीय नेते जननायक या नावानं त्यांना संपूर्ण बिहार आणि देशभरामध्ये ओळखलं जातं। 1970 ते 71 आणि 77 ते 79 या काळामध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते। बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये न्हावी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला। राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित होऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये ते सहभागी झाले। भारत छोडो आंदोलनातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते। 26 महिने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात तुरुंगवासही भोगला। त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी पकडली आणि 1952 साली ते बिहारच्या विधानसभेमध्ये निवडून गेले। 1970 साली बिहारचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मान कर्पूरी ठाकूर यांना मिळाला। 1970 मध्ये सोशलिस्ट पार्टी आणि 1979 साली जनता पार्टीच्या राजवटीत ते मुख्यमंत्री झाले। बिहारमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय, अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना, त्याचबरोबर 1978 साली सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सुरुवात असं विविधांगी कार्य त्यांनी केले।